नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या YouTube चॅनलवर। जसं की तुम्हाला पण माहिती आहे WhatsApp मध्ये एक अपडेट आलं त्यात काय आलं स्टेटस प्रायव्हसी तुम्ही घालू शकत होता। बऱ्याच जणांना माहिती आहे जसं की समजा तुमचा WhatsAppचा स्टेटस जर 100 लोक पाहत असतील त्यातील तुम्हाला 50 लोकांना जर स्टेटस दाखवायचा असेल तर WhatsAppला तुम्ही स्टेटस प्रायव्हसीचा एक ऑप्शन आता त्यातून तुम्ही जी की 50 लोक आहेत ते सिलेक्ट करून त्यांना स्टेटस प्रायव्हसी घालू शकता। तसंच आता Instagramला सुद्धा अपडेट आलाय तर ते कसं काय करायचं सगळं काय सांगतो। जसं की तुम्ही Instagramला एखादी स्टोरी ठेवली आणि समजा तुम्हाला 4-5 जणांना तुम्हाला जर समजा स्टोरी Instagramची दावायची नसेल तुमची काय ठेवली आहे काय तर तुम्हाला समजा तिथे तुम्ही काय करू शकता स्टोरी जी काय स्टोरी ती त्यांना तुम्ही प्रायव्हेट करू शकता म्हणजे त्यांना तुमची स्टोरी ती दिसणारच नाही। तर हे कशा पद्धतीतून काय करायचं सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो सगळं डिटेल्स मध्ये माझ्या मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला सांगतो। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकन ही ऑन करा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले समजून घ्या जसं की WhatsAppला एक अपडेट आलं मला वाटतं 4 ते 5 वर्ष ते अपडेट येऊन स्टेटस प्रायव्हसी तसंच Instagram मध्ये पण एक छोटंसं अपडेट आलंय पण एकदम तुम्हाला सांगतो बेस्ट अपडेट आलाय। जसं की समजा Instagramला एखादी स्टोरी ठेवली आणि समजा तुम्हाला समोरच्या व्यक्तीला एखादी स्टोरी तुमची जी काय ती त्याला दाखवायची नसेल तर तुम्ही तिथे त्या ट्रिकचा यूज करू शकता जी की एकच सेटिंग आहे आणि कुठलीही थर्ड पार्टी ऍप्लिकेशन न डाउनलोड करता तुमच्या Instagram मध्ये ते सेटिंग आहे। काय कसं काय सगळं डिटेल्स मध्ये माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर पाहू तर डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर सगळ्यात पहिले तर तुम्हाला समजा आजचा व्हिडिओ विदाउट स्किप करता पहा म्हणजे समजणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय काम करायचं प्ले स्टोअरवरून Instagram असेल ते तुमचं अपडेट करून घ्यायचा। अपडेट जर नसेल तर अपडेट करून घ्या। अपडेट केल्यानंतर Instagram आहे ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं तुमच्या प्रोफाईलवर इथे क्लिक करायचं। प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले तर इथून पुढला व्हिडिओ विदाउट स्किप करता कारण की इथून पुढेच तुम्हाला सांगतो इम्पॉर्टंट जी की सेटिंग आहे ते तुम्हाला सांगणार एकदम सिंपल आहे आणि जास्त मोठा पण व्हिडिओ नाही। त्यानंतर इथे 3 लाईन्सवर तुम्हाला क्लिक करायचा आणि त्यानंतर तुमचा पुन्हा अशा पद्धतीने इंटरफेसचे जी की सेटिंग्स आहेत सगळे ओपन होऊन जातील। त्यानंतर फक्त खाली स्क्रोल डाऊन करत जायचं आणि खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला एक ऑप्शन भेटलेला आहे हाईड स्टोरी अँड लाईव्हचा एक ऑप्शन भेटला आहे बघू शकता ब्लॉकडेच्या खाली त्यावर क्लिक करून घ्या। क्लिक केल्यानंतर तुमच्यामुळे अशा पद्धतीने नवीन कायचा इंटरफेस येईल हाईड स्टोरी बघू शकता इथे तुम्हाला एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून घ्या। त्यानंतर इथे काय करायचं आहे इथून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहेत नावं तुम्हाला कोणाकोणाला स्टोरी दावायची नाही अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला किती जणांना स्टोरी तुमच्या इथे दावायची नसेल त्यांची तुम्हाला इथे ID सुद्धा येईल त्या ID सुद्धा त्यांची माहीत असेल तर जसं की समजा माझी एक दुसरी ID ती अशा पद्धतीतून मी इथे अशा पद्धतीने सर्च करून घेऊ शकता। सर्च केल्यानंतर सुद्धा तुमची इथे ID येणार आहे जी की तुमची कुठली सुद्धा ID असेल ती सिलेक्ट करून घ्या। सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने समजा अशी मी सिलेक्ट केलं त्यानंतर इथे डनवर क्लिक करून घ्यायचा वर बघू शकता इथे डन बटन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं। जसं की समजा मी अशा पद्धतीने एक सिलेक्ट केली त्यानंतर इथून डन केली बघू शकता जे की आहे ते आपल्या ID इथे एक बघू शकता इथं जी की आहे त्याला समजा ही आता ID मी इथून सिलेक्ट केलेली आहे यांना मी जी काही स्टोरी दिसेल ती त्यांना दिसणार नाही। अशा पद्धतीने तुम्ही सगळे ऑल सिलेक्ट सुद्धा तुम्ही करू शकता जी की तुम्हाला कोणाकोणाला स्टोरी दावायची नाही त्या अशा पद्धतीतून तुम्ही सिलेक्ट करून इथून डन करून घेऊ शकता। याने काय होणार त्यांना कधीसुद्धा तुम्ही Instagramची स्टोरी ठेवली तर यांना समजणार सुद्धा नाही की यांनी स्टोरी ठेवली की नाही। हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही ट्रिक माहिती होती का नाही ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।